हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 14 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक मोठा धमाका झाला आहे. कान्हाने सरकारचं ऑफिस जॉईन केलं आहे आणि पहिल्या दिवशी त्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. कान्हाने असा काही प्लॅन बनवला आहे ज्यामुळे पहिल्या दिवशी सरकारच्या ऑफिसमधील 2 मुख्य कर्मचारी हे तिची नोकरी सोडून जायला तयार झाले आहेत आणि चक्क त्यांनी सरकारसमोर आपलं त्यागपत्र रेसिग्नेशन लेटर दिलंय. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसला आणि हे सगळं कान्हानेच केलं होतं. कारण कान्हाच्या सांगण्यावरूनच किरणने या 2 एम्प्लॉईजला कॉल केला आणि त्यांना चक्क 1.5 पट पगार तुम्हाला देतो, पण सरकारची नोकरी आजच्या सोडायची अशी ऑफर दिली. आणि मग या 1.5 पट पगारासाठी हे 2 एम्प्लॉई नोकरी सोडून जायला तयार झाले. पण कान्हा तेथे ऐनवेळेस आला. मग आता कान्हा पुढे काय करणार, कान्हाचा नेमका प्लॅन आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच परशुराम कान्हाला आपल्या पिऊनजवळ घेऊन जातो आणि पिऊनला सांगतो, हा नवीन जॉईनी आहे कान्हा नावाचा. आजपासून तो तुझ्या शेजारीच बसणार. त्याला सगळं काम शिकवायचं की तू पिऊनची जी कामं करतोस ना, तीच कामं तो सुद्धा करणार आहे. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. म्हणजे परशुराम हा कान्हाला चक्क या सरकारच्या कंपनीचा पिऊन बनवतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हा हा काही पिऊन नाहीये, तो तर कबीर किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक. आणि या परशुरामसारखा माणूस त्याचा एवढा अपमान करतोय, परंतु कान्हा हा काहीच बोलत नाही. तर हा पिऊन आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांना मात्र जबर धक्काच बसतो. कारण त्यांना माहिती आहे की कान्हा सखीचा नवरा आहे आणि सरकारचा जावई आहे. आणि हा परशुराम चक्क त्याला ऑफिसमध्ये पिऊनची कामं करायला सांगतोय. त्यामुळे सगळेच घाबरतात. परशुराम पिऊनला म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी एक कडक गरमागरम कॉफी घेऊन ये. बाकीची कामं करायची गरज नाहीये. हा तुझा नवीन मित्र आहे ना, पिऊन मित्र, तो सगळी कामं करेल. कान्हा खूप चिडतो. परशुराम त्याच्याकडे हसून पाहू लागतो आणि म्हणतो, ए कान्हा, तुला काय वाटलं होतं तू येथे येशील आणि तुला एक मोठं आलिशान केबिन मिळेल, त्या केबिनमध्ये बसून तू मजा मारशील, काम करशील. अरे, केबिन मिळवायला ना लायकी लागते, लायकी. आणि तुझ्याकडे आहे का ती लायकी? काय लायकी आहे तुझी? तुझ्याकडे कोणतं स्किल नाही आहे, तुला काहीच काम जमत नाही, तू शिकलेला नाही आहे, साधा ड्रायव्हर आहे तू. बाहेर सरकारची गाडी चालू शकतो आणि सरकारच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी चहा पाणी देऊ शकतो, पिऊनची कामच तू करू शकतो. कान्हाला खूप राग येतो. कान्हा चिडून म्हणतो, काका सॉरी परशुराम सर, कसं आहे ना, माझ्यामध्ये काय आहे ना हे अजून मलाच माहिती नाही आहे. पण मला एवढं मात्र कळतं की कोणतंही काम छोटं नसतं. तुम्ही जरी माझा अपमान करण्याच्या हेतूने मला या पिऊनच्या बाजूला बसवताय, मला पिऊनची कामं करायला सांगताय, तरीसुद्धा हे कामसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप मोठं आहे. त्यामुळे मी या कामाला काही कमी समजत नाही. असं म्हणून कान्हा खुर्चीवर बसतो आणि परशुरामला चॅलेंज देतो. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वतः सरकार येथे येतील आणि मला माझ्या डेस्कवर आदराने बसवतील, माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवतील. हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे. परशुराम स्माईल करतो. परशुरामला वाटतं सरकार असं कधीच करणार नाहीये. ऑफिसमधील सगळी माणसं हे पाहत असतात. फ्रेंड्स, सगळ्यात मोठा जोक तर सरकारचं हे ऑफिस. सरकार स्वतःला खूप मोठी सरकारच समजते, जसं काही ती देशाचीच सरकार आहे. पण तिच्या ऑफिसमध्ये मोजून 5 ते 6च माणसं काम करताय, एवढंसं छोटं तिचं ऑफिस आहे. आणि कान्हा या परशुरामला वॉर्निंग देतो की तू पाहतच राहा आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय होतं. परशुरामला खूप राग येतो आणि तो पिऊनला म्हणतो, माझं तोंड काय पाहत बसलाय, चल माझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन ये. आणि परशुराम तेथून निघून जातो. कान्हाला खूप राग आलेला असतो आणि तो विचार करतो, आता या सगळ्यांची जिरवायला चांगलीच मजा येईल आणि सगळ्यात आधी मी या परशूची जिरवणार, असा विचार कान्हा करतो. तर इकडे सखी ही घरी असते आणि ती हर्षदालाच विचारते की हर्षदा, आपल्या घरात सगळा किराणा आहे ना? घरात साबुदाणा, शेंगदाणे, गूळ यासारख्या वस्तू नेहमी असल्या पाहिजेत, कधीही कमी पडायला नको. तेवढ्यात उर्मिला आणि मीनाक्षी तेथे येतात आणि सखीचं बोलणं ऐकू लागतात. तेव्हा सखी ही हर्षदाला सांगते, कान्हा सर आता ऑफिसला जात आहे, तर आपल्याला त्यांच्या डब्याची काळजी घ्यायला हवी. सकाळी त्यांचा ब्रेकफास्ट चांगला हेवी असावा, म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये भूक लागणार नाही.
आणि मग दुपारच्या जेवणात आपण त्यांना काहीतरी लाईट देऊया. एकतर एक दिवस एक पालेभाजी आणि दुसऱ्या दिवशी कडधान्य आणि त्यानुसारच आपल्याला घरातील सगळा किराणा भरायचा आहे. जेव्हा किराणा भरायला जाशील ना, मला विचार, मी तुझ्याबरोबर येईल. कोठे स्वस्त भेटतं, चांगलं भेटतं हे मला आता चांगलंच कळलं आहे. आणि मार्केटमध्ये ना सेंद्रिय गूळ भेटतो, तो गूळ आपण आणायचा आहे. हर्षदा हे सगळं नोट करत असते आणि मीनाक्षी, उर्मिला हे सगळं ऐकतात आणि त्यांना खूप राग येतो. उर्मिला मीनाक्षीला म्हणते, पाहिलं का मीनाक्षी वहिनी, आता आहे ना या घरामध्ये सगळं त्या सखी सदन चाळीसारखं होणार. आणि ही सखी तर कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे. आता कान्हाला सकाळी नाश्त्याला काय हवंय, दुपारी जेवणाला काय हवंय, त्यानुसार आपल्या घरात सगळं बनणार आणि आपल्याला तेच खावं लागणार. म्हणजे आधी आपण सरकारची गुलामी केली आणि आता आपण या कान्हाची गुलामी करणार. म्हणजे हा कान्हा आता आपल्या डोक्यावर बसून नाचणार आहे, त्याची लायकी आहे का तेवढी? सखी हर्षदाला सगळी लिस्ट बनवून देते. हर्षदा तेथून जाते. मग सखी या दोघींजवळ येते आणि विचारते, काकू, मी आज सकाळी बनवलेली भाजी तुम्ही खाल्ली का? तुम्हाला आवडली का? तर मीनाक्षी सखीचं खूप कौतुक करते. हो सखी, काय विषय आहे का? तू तुझ्या हाताने भाजी बनवली, खूप सुंदर चव होती, मला तर खूप आवडली. उर्मिला सुद्धा सांगते, हो ना सखी, तू जेव्हा सखी सदन चाळीत गेली होती त्याआधी तुला स्वयंपाकातला स्व सुद्धा जमत नव्हता, पण आता तुला सगळा स्वयंपाक जमवतं. किती छान शिकलीये तू. तुझ्या हातची भाजी मला सुद्धा खूप आवडली. तू सगळा स्वयंपाक बनवायला शिकलीस का? तर सखी सांगते, हो काकू, मी सगळं शिकले. मला चाळीतील बायकांनी ना सगळं शिकवलं, संपूर्ण स्वयंपाक. आता मी कोणताही पदार्थ बनवू शकते. पण लगेचच मीनाक्षी ही सखीला म्हणते, सखी कसं आहे ना, तू सगळा स्वयंपाक बनवायला शिकलीये ही चांगलीच गोष्ट आहे, पण तू स्वतःचं स्टेटस विसरायला नको आहे. आता त्या चाळीतल्या घाणेरड्या डाऊन मार्केट बायका तुला शिकवणार का कोणता स्वयंपाक बनवायचा, कसं बनवायचं, काय बनवायचं? तुझं सुद्धा एक स्टेटस आहे, तू तेच जपायला पाहिजे. आणि त्या बायकांकडून शिकलेलं सगळं विसरून जा आणि आपल्या घरात जसं होतं ना त्याचा विचार कर. आणि तू त्या कान्हाचाच विचार करतीये. कान्हाला सकाळी नाश्त्याला काय पाहिजे, दुपारच्या डब्याला काय पाहिजे, रात्री घरी आल्यावर जेवणाला काय पाहिजे. तू काय त्या कान्हाबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार करतेस का? अगं, तो कान्हा तुझ्या लायकीचा नाहीये. त्याला डिवोर्स दे, त्याला सोडून दे. सखीला खूप राग येतो आणि सखी मीनाक्षीला म्हणते, कसं आहे ना काकू, कोणाची किती लायकी आहे, कोण किती डाऊन मार्केट आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तू मला ते सांगायची गरज नाही आहे. मीनाक्षी चांगलीच घाबरते, उर्मिला सुद्धा घाबरते आणि सखी या दोघींना ठणकावून सांगते, मी त्या चाळीत 1 महिना राहिली आहे, त्यामुळे कोण कसं आहे आणि त्या चाळीतील लोकांची काय खरी लायकी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि दुसऱ्यांची लायकी काढण्याआधी आपली स्वतःची काय लायकी आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. उर्मिला आणि मीनाक्षीला जबर धक्काच बसतो की सखी आपल्याशी असं बोलतीये. सखी या दोघींना ठणकावून सांगते, घरातली जी वडीलधारी मोठी माणसं असतात ना, ते घरातील लहानांना आपला संसार कसा टिकून ठेवावा याविषयी सांगत असतात की तुमचा संसार महत्त्वाचा आहे, आपल्यामधील भांडणं मिटवा, प्रेमाने गोडी गुलाबीने संसार करा, वाद मिटवा. पण या घरातील माणसं तर वेगळीच आहे, ते माझा संसार मोडायला निघाले आहेत. कधी एकदाचा माझा संसार मोडतो अशी ती वाट पाहताय. त्यामुळे मला तुमचा कोणताही सल्ला नकोय. त्यामुळे मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या संसाराबद्दल यानंतर तुम्ही कोणताही सल्ला देऊ नका. माझा काहीच इंटरेस्ट नाहीये. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. उर्मिला आणि मीनाक्षीला खूप राग येतो की या सखीने आपला अपमान केलाय आणि या दोघीही तिच्यावर खूप चिडतात. इकडे सरकारच्या ऑफिसमध्ये लंच टाईम झालेला असतो आणि कान्हाला सोडून बाकीचे सगळे एम्प्लॉई हे मस्तपैकी लंच करत असतात. आणि या सगळ्या इतक्या मोठ्या ऑफिसमध्ये फक्त मोजून 4 ते 5च एम्प्लॉईज आहेत. म्हणजे सरकार सरकार ज्या सरकारबद्दल आपण एवढं ऐकलंय, कामत एम्पायर, या कामत एम्पायरबद्दल एवढं ऐकलंय, त्या सरकारची कंपनी ही फक्त 4 एम्प्लॉई चालवतात. यावरूनच तिची खरी लायकी कळून येते. आणि या 4 एम्प्लॉईमध्ये नैना, वैशाली, सचिन आणि सॉरी शेखर असतात. सॉरी शेखरने पिझ्झा बोलवलेला असतो आणि तो या 2 मुलींना म्हणतो, अगं खा ना पिझ्झा, मी तुमच्यासाठी सुद्धा मागवलाय, हा माझा फेवरेट पिझ्झा आहे. आणि या 2 मुली मस्त पिझ्झा खातात. या सगळ्यांची पिझ्झा पार्टी सुरू असते. तर आपला बिचारा कान्हा हा वेगळ्या टेबलवर बसलेला असतो आणि त्याला कुणीही पिझ्झा खायला बोलवत नाही. तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि कान्हा या पिऊनला म्हणतो, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर जेवायला बसा. हा पिऊन कान्हाच्या डब्यातून एक घास खातो. त्याला ही भाजी खूप आवडते
आणि तो कान्हाला विचारतो, खरंच कान्हा सर, तुम्ही किती चांगले आहात. माझ्यासारख्या पिऊनला तुम्ही तुमच्या डब्यातील जेवण ऑफर केलं. खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात आणि जेवणसुद्धा खूप टेस्टी आहे. तर कान्हा या पिऊनला समजावून सांगतो, तुम्ही असं का बोलताय? आपण दोघे सारखेच आहोत आणि माणसांमध्ये कोणताही भेद नसतो. जा, तुमचा डबा घेऊन या, आपण एकत्र जेऊया. या पिऊनला खूप आनंद होतो आणि तो आपला डबा घ्यायला जातो. इकडे नैना आणि वैशाली या दोघीही कान्हाकडे पाहतात. वैशाली ही तर आधीच कान्हावर फिदा असते. या दोघीही कान्हा आणि या पिऊन जवळ येतात. दोघांचं जेवण सुरू असतं. या दोघी तिकडे गेल्या त्यामुळे सचिन आणि सॉरी शेखरला मात्र खूप राग येतो. या दोघीही कान्हाजवळ येतात आणि विचारतात, आम्ही तुमच्याबरोबर जेवायला बसू का? कान्हा म्हणतो, हो बसा ना. आणि या दोघीही कान्हा आणि या पिऊनबरोबर जेवायला बसतात. तर ही वैशाली जी कान्हावर फिदा असते ती कान्हाला सांगते, खरंच तुमच्या टिफिनमधील भाजी खूप टेस्टी आहे. सखी मॅडमच्या हाताला एवढी चव असेल हे तर मला माहीतच नव्हतं. तर ही नैना सांगते, हो मला सुद्धा आहे ना वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला खूप आवडतात. तुमची भाजीसुद्धा खूप छान आहे. कान्हा त्यांना ही भाजी टेस्ट करायला सांगतो आणि या दोघीही कान्हाच्या डब्यात जी भाजी असते सखीच्या हातच्या चवीची खूप स्तुती करत असतात. त्यामुळे कान्हा खुश होतो, त्यांना थँक्यू म्हणतो. पण दुसऱ्या टेबलवर बसलेल्या सॉरी शेखर आणि सचिनला मात्र खूप राग येतो. हा सॉरी शेखर म्हणतो, पाहिलंस का या मुली किती स्वार्थी आहे. आता आपल्या टेबलवर उभं राहून मस्तपैकी पिझ्झा खात होत्या तेव्हा पिझ्झाची स्तुती करत होत्या की पिझ्झा किती छान आहे, आणि आता तिकडे त्या कान्हाबरोबर जाऊन बसलाय आणि त्याच्या डब्यातल्या जेवणाची स्तुती करताय. हा कान्हा आहे ना अतिशहाणपणा करतोय, याला जमिनीवर आणावंच लागेल. मी त्याला चांगला धडा शिकवतो असा विचार हा सॉरी शेखर करतो. पण इकडे कान्हा, पिऊन आणि या दोन मुलींची मस्त पार्टी सुरूच असते. आणि तेवढ्यात नवाते हा दुसऱ्या एका टेबलवर एकटाच येऊन बसतो, जेवण करू लागतो. कान्हा हे पाहतो आणि या सगळ्यांना म्हणतो, तुम्ही जेवण करा, मी आलोच 2 मिनिटात. असं म्हणून कान्हा या नवातेजवळ येतो आणि नवातेला पाण्याचा एक ग्लास देतो आणि त्याच्यासमोर खुर्चीवर बसतो आणि नवातेचं खूप कौतुक करतो की नवाते सर, तुम्ही या ऑफिसमधील सगळ्यात जुने एम्प्लॉई दिसताय आणि खरंच तुम्ही किती मेहनतीने आणि इमानदारीने आपलं काम करतात. मी पाहिलं ना, तुमची ती चावी काय ते सचिनने घेतली होती तर तुम्ही त्याच्यावर किती चिडला होतात. ती चावी खूप महत्त्वाची असेल ना, म्हणून तुम्ही इतका चिडला होतात. तर हा नवाते सांगतो, हो ती चावी खूप महत्त्वाची आहे. सरकारने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे तो विश्वास, आणि सरकारने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देऊ शकत नाही. तुम्हाला माहीत नसेल पण त्या चावीच्या गुच्छामध्ये ना आपल्या ऑफिसमधील जी तिजोरी आहे त्याची सुद्धा चावी आहे. सरकारची जी पर्सनल तिजोरी आहे त्याची सुद्धा चावी आहे आणि ही चावी आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाची आहे. कान्हा त्याच्याकडून हे सगळं काढून घेतो आणि म्हणतो, अहो सर, आता तुमच्यासारखा इमानदार माणूस असेल ना तरी सरकारला काय भीती आहे. मला तर वाटतं सरकार आहे ना तुम्हाला तुमच्या कामाचं खूप मोठं बक्षीस देईल. नवा ते चांगलाच खुश होतो आणि कान्हाला आपले सगळे सिक्रेट्स सांगू लागतो की या तिजोरीमध्ये काय असू शकतं, सरकारचा माझ्यावर किती विश्वास आहे, किती वर्षांपासून मी ही जबाबदारी सांभाळतोय, सरकार माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. आणि कान्हा हा त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतच असतो की खरंच तुम्ही आहात म्हणून ही कंपनी आहे. तेवढ्यात कान्हाच्या खांद्यावर परशुराम हात ठेवतो आणि कान्हा त्याला म्हणतो, ए चल बे हात काढ. आणि त्यामुळे परशुराम खूप चिडतो. कान्हा मागे येऊन पाहतो तर हा परशुराम असतो आणि कान्हा त्याला घाबरल्यास नाटक करतो. अरे परशुराम सर, तुम्ही इथे काय करताय? परशुराम त्याच्यावर खूप चिडतो आणि त्याला विचारतो, तू तर खूप हुशारक्या मारत होता ना की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पहा, सरकार स्वतः येऊन मला माझं केबिन, माझा डेस्क देतील, मला आदर देतील. लंच टाईम तर झालाय, अर्धा दिवससुद्धा संपलाय, अजून तर काहीच झालेलं नाहीये, पुढे काय होणार? असं म्हणून तो कान्हाला म्हणतो, चल ही बाटली घे आणि माझ्यासाठी पाणी भरून आण. कान्हाला खूप राग येतो आणि परशुराम सगळ्या एम्प्लॉईजला म्हणतो, पटपट लंच आवरा, दिवसभर खायतच बसायचंय का, चला कामाला लागा. आणि तो तिथून निघून जातो. कान्हाला खूप राग येतो आणि आता याची जिरवायची वेळ आली आहे असा विचार करून कान्हा लगेच किरणला कॉल करतो आणि सांगतो, मी तुला जे सांगितलं होतं ना ते क्लिअर 4:45 वाजता करायचं. तर किरण विचारतो, पण 4:45 वाजता का? ते मी आत्तासुद्धा करू शकतो ना, जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे. तर कान्हा सांगतो, नाही नाही, 4:45 वाजताच करायचं, कारण मी त्या परशूला चॅलेंज दिलंय की 5 वाजता सरकार स्वतः
मला माझ्या लायकीचा ड्रेस देतील, तो सुद्धा आदराने. त्यामुळे तू 4:45 वाजताच कॉल कर. किरण म्हणतो ठीक आहे आणि कान्हाचा प्लॅन तयार असतो. आता कान्हाचा प्लॅन खूपच भारी आहे आणि थोड्या वेळानंतर सरकार ही सगळ्या एम्प्लॉईज जवळ येते आणि प्रत्येक बॉस जसं आपल्या एम्प्लॉईला झापतो तसंच ती करते आणि म्हणते तुम्ही सगळे ना फक्त येथे टाइमपास करताय. तुम्हाला कधीतरी लाज वाटते का? एम्प्लॉई माना खाली घालतात. तर सरकार म्हणते सॉरी माझंच चुकलं. कधी नाही तर तुम्हाला कायमच लाज वाटली पाहिजे, कारण तुम्ही सगळे फक्त येथे येता, टाइमपास करता, गप्पा मारता, लंच खाता, मजा मस्ती करता आणि घरी जाता आणि फुकटचा पगार खाता. तुम्ही ना माझ्या कंपनीवर बर्डन आहात. तुमचा मला काहीच फायदा नाही आहे. मी तुम्हाला एका टेंडरबद्दल सांगितलं आहे. ते टेंडर जर मला मिळालं नाही ना तर तुमच्या सगळ्यांचा या महिन्याचा अर्धा पगार कट होईल. तुम्हाला फक्त अर्धीच सॅलरी मिळेल. हे ऐकून सगळ्या एम्प्लॉईला जबर धक्काच बसतो की आपल्याला या महिन्यात फक्त अर्धीच सॅलरी मिळणार आहे. नैना खूप घाबरते आणि काही बोलणार तर सरकार तिला डोळे दाखवते आणि ठणकावून सांगते यामध्ये काहीच बदल होणार नाहीये. जर हे टेंडर नाही मिळालं तर तुम्हाला फक्त अर्धाच पगार मिळेल, पगार मिळणार नाही. त्यामुळे सगळेच एम्प्लॉई घाबरतात, त्यांची बोलती बंद होते आणि सरकार ही परशुरामला म्हणते परशु हे सगळं काम त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी आहे ना तुझी आहे आणि जर तू त्यांच्याकडून हे सगळं काम नाही करून घेऊ शकलास तर तुझा अर्धा पगार नाही कट होणार, तर तूच कट होशील या कंपनीतून. मी तुला या कंपनीतून हाकलून देईल आणि पुन्हा कधी या कंपनीत पायसुद्धा ठेवू देणार नाही. असं म्हणून सरकार तेथून निघून जाते आणि परशुरामला मात्र काही फरक पडत नाही. तसाही तो निर्लज्ज आहे. तो कान्हाजवळ येतो आणि त्याला म्हणतो 4:45 वाजलेत, आता फक्त 1.25 तास बाकी आहे, पाहूया तू काय चमत्कार करतो ते. असं म्हणून परशुराम तेथून निघून जातो आणि पाहता पाहता 4:45 वाजतात आणि एकदम योग्य वेळी किरण या कंपनीतील सरकारच्या कंपनीतील 2 एम्प्लॉईजला कॉल करतो. एक सचिनला आणि एक या नैनाला. आणि या दोघांनाही तो सांगतो मी केसी कंपनीतून बोलतोय आणि आमच्याकडे तुमच्यासाठी एक खूप चांगली ऑफर आहे. तर हे एम्प्लॉई विचारतात काय ऑफर आहे? किरण त्यांना सांगतो तुम्हाला तर माहीतच असेल की तुमच्या कंपनीतील 70 एम्प्लॉई नुकतेच आमच्या कंपनीमध्ये केसी कंपनीमध्ये जॉईन झाले आहेत. तर हे दोघे विचारतात पण तुमच्याकडे आमच्यासाठी काय ऑफर आहे? तर किरण त्यांना सांगतो तुमच्यासाठी एक खूप भारी ऑफर आहे. जर तुम्ही उद्याच्या उद्या आमची केसी कंपनी जॉईन करत असाल तर तुमचा सध्याचा जो पगार आहे ना त्याच्या 1.5 पट पगार आम्ही तुम्हाला देऊ. हे ऐकून नैना आणि सचिनला जबर धक्काच बसतो. त्यांना आश्चर्य वाटतं की 1.5 पट पगार मिळणार आहे आम्हाला. किरण त्यांना सांगतो आणि हो एवढंच नाहीये, आमच्या केसी कंपनीचे ना जे एम्प्लॉईज असतात त्यांना एम्प्लॉईसारखं आम्ही नाही वागवत, तर आमच्या कंपनीतील फॅमिली मेंबरसारखं वागवतो. त्यांना कामाचा लोड देत नाही, त्यांचा अपमान करत नाही, त्यांच्या सगळ्या गरजांकडे लक्ष दिलं जातं, त्यांना अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलं जातं. आणि तुमच्या कंपनीत त्यांना कशी वागणूक मिळते हे तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. हे ऐकून नैना आणि सचिन विचार करू लागतात खरंच किती चांगली ऑफर आहे. आणि हे दोघे विचारतात पण आम्ही या ऑफरचं उत्तर कधीपर्यंत देणं तुम्हाला अपेक्षित आहे? तर किरण त्यांना सांगतो तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत मला सांगू शकतात की तुम्हाला ऑफर मान्य आहे की नाही. असं म्हणून किरण फोन कट करतो आणि लगेचच कान्हाला मेसेज करतो की काम झालंय. त्यामुळे कान्हा चांगलाच खुश होतो आणि विचार करतो अब आगे आगे देखो होता है क्या. तर इकडे सचिन आणि नैनाला मात्र ही ऑफर खूप आवडते. तसंही सरकारने त्यांना सांगितलंय की जर हे टेंडर मला मिळालं नाही तर तुमचा अर्धा पगार कट होणार. आणि सरकार ही घरच्यांशी असं वागते तर एम्प्लॉईबरोबर कसं वागत असेल हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे तसेही हे दोघे नोकरीला कंटाळलेत आणि केसी कंपनीत इतकी चांगली ऑफर मिळते म्हटल्यावर ते ही नोकरी स्वीकारण्याचा विचार करू लागतात. आणि कान्हा त्यांच्याकडेच बारकाईने पाहत असतो. इकडे सखी ही कुल्फीचा पेपर पाहते, तिचा रिझल्ट पाहते तर कुल्फी चक्क नापास झालेली असते, फेल झालेली असते. त्यामुळे सखीला आश्चर्यच वाटतं आणि सखी ही कुल्फीला जाब विचारते जेव्हा मी चाळीत चालले होते त्याच्या आधी मी तुझी रिव्हिजन घेतली होती, तुझा सगळा अभ्यास झालेला होता, मग तू अचानक फेल कशी काय झाली? तर कुल्फी सांगते मी सगळा अभ्यास केलेला होता पण मला सरकारची खूप भीती वाटत होती. जेव्हा मी एक्झामला बसले ना तेव्हा माझ्या मनात फक्त सरकारचेच विचार येत होते. सरकार माझ्याशी खूप वाईट वागताय.
हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो आणि सखी ही कुल्फीला विचारते, सरकार तुझ्याशी वाईट वागताय आणि सरकारमुळे तू फेल झाली, नेमकं असं काय झालंय? आणि इकडे सरकारच्या केबिनमध्ये परशुराम, सचिन आणि नैना असतात आणि या दोघांनी चक्क सरकारला आपलं रेझिग्नेशन लेटर दिलेलं असतं, नोकरीचं त्यागपत्र दिलेलं असतं. सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार या दोघांवर खूप चिडते आणि त्यांना जाब विचारते, तुमची हिंमत कशी झाली हे रेझिग्नेशन लेटर मला देण्याची? अशी जगात दुसरी कोणती कंपनी आहे जी तुम्हाला कामत एम्पायरपेक्षा जास्त पगार देतीये, जास्त फॅसिलिटी देतीये? आणि कान्हा केबिन बाहेरून हे सगळं लपून ऐकत असतो. तेव्हा हे दोन एम्प्लॉई सांगतात, सरकार, जसं तुम्ही तुमच्या कंपनीचा विचार करता ना, तसं आम्ही आमच्या फ्युचरचा विचार करतोय, आमच्या भविष्याचा विचार करतोय. आणि केसी कंपनी आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त पॅकेज देतीये आणि तेथे एक एम्प्लॉय म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून आमची काळजी घेतली जाईल, आम्हाला खूप फॅसिलिटी मिळतील, म्हणून आम्हाला ही नोकरी सोडायची आहे. सरकार खूप चिडते आणि परशूला म्हणते, परशू, आता तूच त्यांना समजावून सांग. तर परशू या दोघांना म्हणतो, अरे त्यांनी फक्त तुम्हाला ऑफर दिली आहे ना, पण काय गॅरंटी आहे की ते तुम्हाला 1.5 पगार देतीलच? उद्या जर ते नाही म्हणाले तर तुमचं काय होईल? तीही नोकरी नाही मिळणार आणि ही हातची नोकरीसुद्धा जाईल. सरकारला खूप राग येतो आणि सरकार या परशूला म्हणते, अरे मूर्खा, जर त्यांनी त्यांना ऑफर दिली आहे तर उद्या हे कॉन्ट्रॅक्ट साईन करून तिथे नोकरी लागतील ना. तुला काही अक्कल आहे का? त्यांना काय समजावून सांगतोय? काही कामाचा नाही आहे तू, युजलेस कुठला. कान्हा हे सगळं ऐकत असतो. कान्हा दरवाजावर नॉक नॉक करतो आणि आत येऊ का असं विचारतो. तर सरकार त्याला म्हणते, आमचं खूप महत्त्वाचं डिस्कशन सुरू आहे, तू जा बाहेर. तर कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, मला माहिती आहे इथे काय घडतंय आणि तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवताय ना त्यांना काहीच जमणार नाहीये. काय म्हणलात तुम्ही? ते युजलेस आहेत. मी ट्राय करून पाहू का? मी या दोघांना समजावून सांगतो, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. आणि सरकार कान्हाकडे रागारागाने पाहू लागते. परशुराम सुद्धा चिडतो आणि इकडे कुल्फी सखीला झालेला सगळा प्रकार सांगते की सरकार आजकाल तिच्याशी कशी वागतीये. जेव्हा कुल्फीने दाभडे मावशीसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं तेव्हा सरकारने हे ग्रीटिंग कार्ड तिच्यासमोरच फाडून टाकलं होतं आणि तिचा गाल जोरात ओढला होता. तिला धमकी दिली होती की सखी सदन चाळीत जायचं नाही. आणि हे सगळं ऐकून सखीला जबर धक्काच बसतो आणि कुल्फी ढसाढसा रडू लागते आणि सांगते, सरकारच्या अशा वागण्यामुळेच मी खूप घाबरली आहे आणि माझ्या मनात सरकारविषयी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच मला पेपर देता आला नाही आणि मी नापास झाले. सखीला खूप राग येतो. सखी ही कुल्फीला समजावून सांगते, कुल्फी घाबरू नकोस, मला हे सगळं माहीत नव्हतं, नाहीतर मी असं होऊच दिलं नसतं. आणि कुल्फी सखीला मिठी मारते. सखी तिला समजावून सांगते, आता मी तुझ्याबरोबर आहे, यानंतर सरकार तुला कधीच घाबरवणार नाहीत, तुझ्याशी असं वागणार नाहीत. मी त्यांना सगळं समजावून सांगते, पण तू सरकारला घाबरू नकोस, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तुझ्या परीक्षेकडे लक्ष दे, सरकारला घाबरण्याची गरज नाहीये. असं म्हणून ती कुल्फीला शांत करते आणि तिला सरकारचा खूप राग येतो. आता या सरकारला जाब विचारावाच लागेल असा विचार सखी करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच कान्हा हा पहिल्याच दिवशी सरकारचं साम्राज्य उलथून लावण्यासाठी प्रयत्न करतोय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा या एम्प्लॉईला आपल्या सरकारच्या कंपनीत राहण्यासाठी कन्व्हिन्स करणार. त्यामुळे सरकार कान्हाला त्याचा डेस्क देईल आणि म्हणेल, मी तुझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना तो सार्थ ठरव, इमानदारीने काम कर. सरकार आणि परशुराम तेथून जातील आणि मग कान्हा हा आपल्या डेस्कवर बसणार, कबीर किर्लोस्करचा गॉगल घालणार आणि म्हणणार, सरकार, तुमचा विश्वास तर मी सार्थ ठरवणार आहे, पण 1 महिन्याच्या आत तुम्हालाच तुमच्या कंपनीबाहेर भीक मागायला लावून. म्हणजे कान्हाने एक जबरदस्त प्लॅन बनवला आहे. तर इकडे सखीच्या घरी सखी सदन चाळीतील सगळी लहान मुलं येणार आणि घरात मोठा धिंगाणा घालणार आणि त्यातूनच एक मुलगा कान्हाची सुटकेस घेऊन बाहेर पळत जाईल आणि जिन्यावरून खाली पडेल. त्यामुळे कान्हाच्या सुटकेसमधील हा बॅच ज्याच्यावर गाय आणि वासराचं चित्र असेल तो खाली पडेल आणि हे सगळं सरकार पाहणार, सखीसुद्धा घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.